समेवरती निखाऱ्याची किती लगबग सुरू आहे. समेवरती निखाऱ्याची किती लगबग सुरू आहे. विझवला जात आहे स्वर, तरीही धग सुरू आहे. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. दाखवू काय पात्रता माझी, वेळ ठरवेल योग्यता माझी. तर मित्रांनो, आज आपण मराठी कवयित्री, मराठी गझलकारा अश्विनी बोंडे यांची आश्वासक मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. अश्विनी का ताल्लुक महाराष्ट्र के अमरावती शहर से है और उनकी मौजूदा रिहाइश महाराष्ट्र के अकोट शहर की है. अमरावती और बारामती से अश्विनी ने अपनी कॉलेज की तालीम हासिल की है. पिछले कुछ वर्षों से बहुत अच्छी और सुलझी हुई मराठी शायरी कर रही हैं अश्विनी बोंडे. मेरी नज़र में अश्विनी की मराठी गज़ल की खासियत है उनकी मैच्योर्ड और सेंसिबल शायरी. यही उनकी गज़ल की खासियत भी है और ताकद भी. तर मित्रांनो, अश्विनी बोंडे यांचे काही निवडक समंजस शायरी, यांची निवडक समंजस शायरी आणि काही निवडक समंजस शेर मी तुमच्यासमोर पेश करतो. तर मित्रांनो, एपिसोडची सुरुवात एक शेरापासून करतो अश्विनी बोंडे यांच्या. किती सुंदर शेर आहे बघा. सुगंधाने हवेचा हात धरल्यावर, सुगंधाने हवेचा हात धरल्यावर, फुलाचा देह उरला खिन्न झाडावर, फुलाचा देह उरला खिन्न झाडावर. मित्रांनो, आहेत भिंती अशी एक आगळीवेगळी रदीफ घेऊन एक सुंदर गझल अश्विनी बोंडे यांची आहे. त्यापैकी मी 3-4 शेर तुमच्यासमोर पेश करतो या गझलच्या. ते बघा, एक आगळीवेगळी रदीफ आहे याच्यात. आज खचल्यासारख्या आहेत भिंती, आज खचल्यासारख्या आहेत भिंती, पण तरी सांभाळल्या आहेत भिंती, पण तरी सांभाळल्या आहेत भिंती. आणि आता हा शेर बघा. चांगला पक्का तिच्या पाया नसावा, चांगला पक्का तिच्या पाया नसावा, हादऱ्याने मोडल्या आहेत भिंती, हादऱ्याने मोडल्या आहेत भिंती. आणि आता हा एक शेर बघा. छप्पराला पाडले आहे तिने की, छप्पराला पाडले आहे तिने की, छप्पराने पाडल्या आहेत भिंती, छप्पराने पाडल्या आहेत भिंती. आणि हा एक शेर बघा आता. रोज गप्पा व्हायच्या परसात आमच्या, रोज गप्पा व्हायच्या परसात आमच्या, आज त्या जागी उभ्या आहेत भिंती, आज त्या जागी उभ्या आहेत भिंती. एक सामाजिक विषमतेवर प्रहार केलेला दिसतो या शेरमध्ये. हा एक अजून एक शेर बघा या गझलमधला. ज्या स्वतःचा स्वर कधी ऐकू न शकल्या, ज्या स्वतःचा स्वर कधी ऐकू न शकल्या, कान असलेल्या मुक्या आहेत भिंती, कान असलेल्या मुक्या आहेत भिंती. मला असं वाटतं हा एक मराठी शायरीमध्ये एक वेगळा खयाल दिसून येतो, एक वेगळा विचार. आणि नक्कीच
हा शेर अश्विनीच्या मराठी शायरीला आणि मराठी गझल विश्वाला समृद्ध करणारा असा हा शेर आहे. आणि आता एक मानवी मनाला बेचैन करणारा हा एक मार्मिक शेर बघा अश्विनी यांच्या. पूजेच्या अक्षता देवा मला घेऊन जाऊ दे, पूजेच्या अक्षता देवा मला घेऊन जाऊ दे, तुला माहित आहे ना पिलांनी टाकल्या माना, तुला माहित आहे ना पिलांनी टाकल्या माना. किती एक सुंदर अभिव्यक्ती आहे, दमदार अभिव्यक्ती आहे आणि मानवी मनाला बेचैन करणारा हा एक शेर आहे. आता अश्विनी बोंडे यांच्या एका गझलचा हा एक शेर बघा. तुझीच त्रिज्या व्यास तुझा आणि बिंदू ही तू, तुझीच त्रिज्या व्यास तुझा आणि बिंदू ही तू, मी तर केवळ वर्तुळातली एक पोकळी, मी तर केवळ वर्तुळातली एक पोकळी. एक मॅथमॅटिकल, एक जॉमेट्रिकल टर्मिनॉलॉजी वापरून एक किती सुंदर फिलॉसॉफी आणि एक सुंदर थॉट या शेरमध्ये मांडलेला दिसतो. हा शेर परत एकदा वाचतो मी बघा. तुझीच त्रिज्या व्यास तुझा आणि बिंदू ही तू, मी तर केवळ वर्तुळातली एक पोकळी. आणि आता अश्विनी यांचे पॉलिटिकल आस्पेक्ट असलेले एक दोन कंटेम्पररी शेर मी तुमच्या समोर पेश करतो ते बघा. चर्चा सगळी चालत असते पाठीमागे, चर्चा सगळी चालत असते पाठीमागे, सभा खरे तर गाजत असते पाठीमागे, सभा खरे तर गाजत असते पाठीमागे. आणि हा एक शेर बघा. सत्ता काही बोलत नसते पाठीमागे, सत्ता काही बोलत नसते पाठीमागे, जनतेला गुंडाळत असते पाठीमागे, जनतेला गुंडाळत असते पाठीमागे. हा एक कंटेम्पररी शेर होते दोन. आणि आता हा एक अप्रतिम शेर बघा अश्विनीच्या. राहिले नाहीत पूर्वीचे दिवस, राहिले नाहीत पूर्वीचे दिवस, राहिली नाहीत ओली आसवे, राहिली नाहीत ओली आसवे. मला वाटतं ओली आसवे हा एक वेगळा शब्दप्रयोग परत एकदा आपल्याला मराठी शायरीमध्ये दिसून येतो, जो नक्कीच मराठी गझलला समृद्ध करणारा असा हा अश्विनीचा शेर आहे. आंखों से बड़ी कोई हकीकत नहीं होती, इंसान के सच झूठ की पहचान है आंखें. हे साहिर लुधियानवीचे शब्द आहेत. साहिरच्या या शेराची आठवण करून देणारा अश्विनीचा हा एक उत्तम शेर तुमच्यासमोर मी सादर करतो तो बघा. वर जसा दिसतो तसा नाहीस तू, वर जसा दिसतो तसा नाहीस तू, मी म्हणत नाही नजर म्हणते तुझी, मी म्हणत नाही नजर म्हणते तुझी. किती नाजूक शेर आहे. आणि आता अश्विनीच्या एका गझलचा हा एक शेर बघा. चेहऱ्यावर चेहरे लावायचे, चेहऱ्यावर चेहरे लावायचे, का कशासाठी बरे लावायचे, का कशासाठी बरे लावायचे. मला वाटतं हा सानी मिसऱ्यामध्ये चाललेलं जे कन्व्हर्सेशन आहे ते कमालीचे आहे, कमालीचे कन्व्हर्सेशन आहे. त्यामुळे एक सुंदर बोलकेपणा या शेरमध्ये निर्माण झालेला आहे, कन्व्हर्सेशन निर्माण झालं आहे. चेहऱ्यावर चेहरे लावायचे, का कशासाठी बरे लावायचे. आता अश्विनीचा हा एक उत्तम शेर तुमच्यासमोर सादर करतो तो बघा. ही कोरड आर्त मनाची मी सांग कशी सांभाळू, ही कोरड आर्त मनाची मी सांग कशी सांभाळू, तू झुळझुळणारे पाणी मी दूर दूरची वाळू, तू झुळझुळणारे पाणी मी दूर दूरची वाळू. किती सुंदर शब्दप्रयोग, किती सुंदर उपमा दिलेले आहेत या शेरमध्ये. आणि आता एक सुंदर लाईफ फिलॉसॉफी मांडणारा हा अश्विनीचा शेर बघा. वाळूवरील रेषा मिटल्या क्षणात काही, वाळूवरील रेषा मिटल्या क्षणात काही, ही लाट देत आहे अनुभव मला तुलाही, ही लाट देत आहे अनुभव मला तुलाही. आणि या पुढच्या शेरमध्ये ऑब्झर्वेशन बघा.
आणि मंजर कशी बघा, किती सुंदर आहे. पाण्यावरून बघते प्रतिबिंब वाहताना, पाण्यावरून बघते प्रतिबिंब वाहताना, माझ्यामधून होते मी पण तसे प्रवाही, माझ्यामधून होते मी पण तसे प्रवाही. प्रतिबिंब वाहताना बघणे ही कमालचे हे ऑब्झर्वेशन आहे आणि हा एक सुंदर विचार आहे मराठी शायरीला समृद्ध करणारा. आणि हा एक सुंदर शेर बघा आता अश्विनीचा. रोज पोटाला दगड बांधीन मी, रोज पोटाला दगड बांधीन मी, मात्र माझी भूक मेली पाहिजे, मात्र माझी भूक मेली पाहिजे. मानवी मनाला बेचैन करणारा शेर आहे हा. आणि आता हा एक सुंदर शेर बघा अश्विनीचा. मिठीत शिरता नवीन होते, मिठीत शिरता नवीन होते, तुझी नि माझी जुनी खुशाली, तुझी नि माझी जुनी खुशाली. आणि आता मित्रांनो एपिसोडच्या शेवटी मी अश्विनीचा एक रिव्होल्युशनरी शेर तुमच्या समोर पेश करतो. तो बघा. समेवरती निखाऱ्याची किती लगबग सुरू आहे, समेवरती निखाऱ्याची किती लगबग सुरू आहे, विझवला जात आहे स्वर तरीही धग सुरू आहे, विझवला जात आहे स्वर तरीही धग सुरू आहे. तर मित्रांनो हे होते काही निवडक शेर अश्विनी बोंडे यांचे. तो दोस्तों मुझे उम्मीद है मराठी गज़लकारा, मराठी शायरा अश्विनी बोंडे, इनके चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.